नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? कामावरून येताना जे सगळं काही घेऊन आले होते. खूप भूक लागली होती म्हणून पटकन कांद्याची चटणी वगैरे पण बनवली होती आणि काल रात्रीची भाकरी होती ती खाऊन घेतली लगेच. आणि आज आहे गणेश जयंती आणि आज आमच्या चिनूचा असतो वाढदिवस. वाढदिवस म्हणजे तिथीप्रमाणे असतो. त्याचा ॲक्च्युअल वाढदिवस आहे 13 फेब्रुवारी 2024ला तो जन्माला आला. त्या दिवशी गणेश जयंती होती आणि आजही गणेश जयंती आहे. त्यामुळे आम्ही म्हणजे गेल्या वर्षी आणि ह्या वर्षाचं गणेश जयंतीच्या दिवशी त्याचं आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करतो. सेलिब्रेशन म्हणजे घरातल्या घरातच, पण खरा बड्डे आपण त्याच्या जन्माच्या दिवशीच करतो. तर गणेश जयंती त्याच्या जन्माला आला आहे म्हणून तो पण आमचा एक गणपतीच आहे. म्हणून म्हटलं घरात काहीतरी थोडंसं गोड बनवूया म्हणून आज शेवयांची खीर बनवली होती. जास्त नाही, तो काही खात नाही म्हणा, त्याच्या निमित्ताने बाकीच्या लोकांना खायला मिळते म्हणून आपली थोडीशी बनवली होती काहीतरी देवाला दाखवण्यासाठी. इकडे मी पण पटकन खाऊन घेतलं, खूप जोराची भूक लागली होती. अशी खीर बनवली होती, थोडीच होती, जास्त नाही. आणि म्हणजे तो आमचा एक दुसरा गणपतीच आहे, कारण खूप त्या दिवशी आम्हाला आनंद झाला होता. म्हणजे गणेश जयंती होती आणि नेमका तो जन्माला आला, त्यामुळे गणपती जन्माला आला असं म्हणायला काहीच हरकत नाही ना. कारण शेवटी देव जे देतो ते हसतमुखाने स्वीकारायचं असतं. कारण आम्हाला पाहिजे होती मुलगी आणि आमच्या घरी आला जन्माला हा मुलगा. त्यामुळे म्हटलं चला आता गणेश जयंतीच्या दिवशी आला आहे तर गणपतीचा आला आहे म्हणून जास्त आनंद झाला. कसं दिसतोय माझा हिरो बघा जरा. किती गोंडस आहे त्याला. मुलगी नाही आहे म्हणून याचे मुलींचे कपडे घालून बिचाऱ्याचे फोटो काढते. उद्या मोठा झाला तर मला काय बोलणार आहे काय माहिती नाही. त्याचे फोटो वगैरे सगळे जपून ठेवलेत, मोठं झाल्यावर ते दाखवायला. बघू आता काय म्हणतो ते. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.